मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडबायोप्सी अकॅडमीमध्ये. तर आजची आपली ही 5वी क्लास आहे, ट्रायज क्लास. आपण ही सिरीज चालवली आहे DMARसाठी. तर आपण याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघणार आहे, जे तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये. एक्सपेक्टेड आहे असे प्रश्न. आणि याच्यामध्ये आणखी मी डिफरंट सब्जेक्ट्सचे पण प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही क्लास तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. चला तर क्लास सुरू करूया. पहिला प्रश्न आहे आजचा. ॲन ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर अमॉंग दी फॉलोइंग इज. ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर विचारले आहे. कन्व्हर्जन डिसऑर्डर की बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, वस्क्युलर डिमेन्शिया. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिले समजण्याची गोष्ट ही आहे की ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डरचा अर्थ काय होते. ठीक आहे, कारण मेंटल डिसऑर्डरमध्ये सगळेच येतात, जे ऑप्शनमध्ये दिले सगळेच मेंटल डिसऑर्डर आहे. तर ऑर्गॅनिकचा अर्थ काय आहे? तर ऑर्गॅनिकचा अर्थ होतो असा डिसऑर्डर जो काय करतो, तुमच्या फिजिकल चेंज करतो. ठीक आहे, फिजिकल चेंज इन बॉडीमध्ये काहीतरी फिजिकली चेंज करतो, त्याला आपण ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या वेसल चेंज होऊन राहिल्या, किंवा बॉडीमधला कुठलाही पार्ट आहे, जसं ब्रेनमध्ये ॲक्टिव्हिटी चेंज होऊन राहिली आहे. ठीक आहे, नर्व डॅमेज होऊन राहिले आहे. तर अशा मेंटल डिसऑर्डरला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर म्हणतो. तर कन्व्हर्जन हा डिसऑर्डर बघूया. कन्व्हर्जन डिसऑर्डर काय असतो? कन्व्हर्जन हा जो डिसऑर्डर आहे, हा एक मेंटल डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय होतं की पर्सनला सिम्पटम्स येतात. ठीक आहे, पर्सनला काय येतात? सिम्पटम्स येतात जेव्हा तो स्ट्रेस असतो. सिम्पटम्स वेन स्ट्रेस्ड. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिम्पटम्स युजली त्याला आपण म्हणतो, सिम्पटम नेहमी सेन्सरी असतात. सेन्सरी सिम्पटम्स. ठीक आहे, म्हणजे दिसत नाही आहे, किंवा मग मला दिसत नाही आहे, मला टच होत नाही आहे, मला फील होत नाही आहे काही, किंवा मला ऐकू येत नाही आहे, असे सिम्पटम्स पर्सन प्रोड्यूस करतो. दुसरे मोटर सिम्पटम्स, एक तर सेन्सरी असतात, दुसरे मोटर असतात. ठीक आहे, मोटर सिम्पटम्समध्ये फीट येते, माणसाला फीट येते, म्हणजे फॉल्स फीट असते, ती फीट आल्याचं नाटक करते तो. त्याच्यानंतर त्याला हात ट्रिमर्स येतात, तो खाली पडतो आणि बेहोश झाल्याचं नाटक करतो. तर अशा प्रकारचे जे सिम्पटम येतात ते कन्व्हर्जन डिसऑर्डरमध्ये येतात. ठीक आहे, तर कन्व्हर्जन तो डिसऑर्डर आहे. दुसरा जो डिसऑर्डर इथे दिलेला आहे तो आहे बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डरमध्ये बायपोल म्हणजे याच्यात दोन पोल असतात. ठीक आहे, दोन पोल. कुठले दोन पोल? एक असते मॅनिया आणि दुसरं असते डिप्रेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये पेशंटला कधी मॅनियाचे सिम्पटम दिसतात, कधी डिप्रेशनचे सिम्पटम दिसतात. ठीक आहे, आणि ते घुमत राहतं, म्हणजे मॅनिया डिप्रेशन असे सिम्पटम पेशंटमध्ये दिसतात. त्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया हा जो डिसऑर्डर आहे, मेंटल डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये पहिले नाव समजून घेऊ आपण. याच्यामध्ये होते काय? स्किझो आणि फ्रेनिया अशा दोन वर्डनी हा बनलेला आहे. ठीक आहे, स्किझो आणि फ्रेनिया. ठीक आहे, तर स्किझोफ्रेनियाचा जो अर्थ होते तो होते स्प्लिट माइंड. स्प्लिट माइंड. ठीक आहे, तर स्प्लिट माइंड म्हणजे काय? एक जो परिपूर्ण माइंड असतो त्याचे दोन तुकडे होते असं समजलं जाते. हा फक्त समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला मी, की एका माइंडचे दोन तुकडे होऊन जातात, त्याला आपण स्प्लिट माइंड म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे मेन सिम्पटम्स असतात ते सिम्पटम्स असतात डिल्युजन आणि हॅल्युसिनेशन. ठीक आहे, काय सिम्पटम असतात? डिल्युजन आणि दुसरं आहे हॅल्युसिनेशन असे सिम्पटम याच्यामध्ये दिसतात. कशामध्ये? स्किझोफ्रेनियामध्ये. डिल्युजन म्हणजे फॉल्स असते, फॉल्स अनशेकेबल बिलीफ. ठीक आहे, फॉल्स अनशेकेबल बिलीफ म्हणजे फॉल्स आहे, जे चुकीचं आहे, खरं नाही आहे. अनशेकेबल म्हणजे तुम्ही त्याला कितीही सांगा, कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, त्याला इव्हिडन्स द्या, पण तो म्हणेल नाही हे असंच आहे. म्हणजे सपोज एक डिल्युजन सांगतो मी तुम्हाला, डिल्युजन ऑफ पर्सिक्युशनमध्ये एखाद्या व्यक्तीला काय होते, असं वाटते की दुसरे माझ्याविषयी काय करत आहे, माझ्याविषयी काहीतरी कॉन्स्पिरसी करत आहे, माझ्या अगेन्स्टमध्ये काहीतरी काम करत आहे ते. ठीक आहे, तर हे फॉल्स आहे, असं नेमकं तसं नसतं. बरोबर आहे, अनशेकेबल आहे. तुम्ही त्याला कितीही समजावून सांगा, त्या पर्टिक्युलर व्यक्तीशी बोलायला लावा, पण त्याला कितीही सांगितलं तरी तो काय म्हणणार? नाही असंच आहे म्हणणार. त्याला फॉल्स अनशेकेबल बिलीफ असं म्हणतात. तेच आहे डिल्युजन. ठीक आहे, हॅल्युसिनेशन म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी भास होतो पण कसा? विदाऊट स्टिमुलाय. परसेप्शन विदाऊट स्टिमुलाय म्हणजे काहीतरी दिसतं आपल्याला पण विदाऊट स्टिमुलाय, तिथे काहीच नसते. जसं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी,
की सपोज रस्त्यावरती काय पडली आहे, दोरी पडली आहे आणि आपण जर त्याला साप समजतो आहे तर ते हॅल्युसिनेशनमध्ये नाही येत, त्याला इल्युजन म्हणतात. ठीक आहे, पण तिथे काहीच नाही आहे, म्हणजे रस्त्यावर काहीच नाही आहे ना आपल्याला तरी साप दिसतो आहे, तर त्याला आपण म्हणतो हॅल्युसिनेशन. ठीक आहे, तर हे मेन डिफरन्स आहेत. हे आपल्याला कशामध्ये दिसते पाहायला, स्किझोफ्रेनियामध्ये दिसते पाहायला. ठीक आहे, त्याच्यानंतरचं आहे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया. व्हॅस्क्युलर डिमेन्शिया एक आजार असतो जो वृद्धावस्थेत होतो. ठीक आहे, म्हणजे 60 वर्षाच्या वरच्या जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये युजली हा आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये होतं काय, याच्यामध्ये म्हणजे फक्त डिमेन्शिया सांगतो मी, याच्यामध्ये मेमरी प्रॉब्लेम होते, मेमरी प्रॉब्लेम्स, त्यांना लक्षात ठेवण्यासाठी प्रॉब्लेम जातो. आणि इथे म्हटलं व्हेस्क्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये वेसल्स डॅमेज झाले आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपल्या ब्रेनला रक्तपुरवठा कमी होतो आहे किंवा तिथल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ते डॅमेज झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर डिमेन्शिया झालेला आहे तर त्याला आपण म्हणतो व्हेस्क्युलर डिमेन्शिया. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डरचा अर्थ काय होते, काहीतरी फिजिकल चेंज झालेला आहे, फिजिकल चेंज आहे ना. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये ब्लड वेसल्स इन्वॉल्व आहे, ब्लड वेसल काय फिजिकल आहे. तर म्हणून याचं जे उत्तर आहे ते काय आहे, आपलं ऑप्शन डी आहे. ठीक आहे, ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर व्हॅस्क्युलर डिमेन्शिया आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. फॉलोइंग डेथ द सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स एक्सपिरियन्स बाय अ सर्वाइविंग लव्ह वन इज कॉल्ड. तो पहिला आहे मॉर्निंग, दुसरा आहे कंप्लायन्स, तिसरा आहे बिरवमेंट, चौथा आहे ग्रीफ. त्याच्यापैकी कुठला आहे. पहिले प्रश्न समजून घेऊ. फॉलोइंग डेथ म्हणजे कोणाची तरी काय झाला आहे, मृत्यू झालेला आहे. द सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स एक्सपिरियन्स बाय द सर्वाइविंग लव्ह वन, आणि त्या पर्टिक्युलर व्यक्ती जो त्याच्या जवळचा असेल खूप, म्हणजे ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या खूप जवळचा असा व्यक्ती आहे, तर तो काय एक्सपिरियन्स करतो, त्याला कुठल्या भावनेतून तो जातो, त्याला काय महसूस होते, या सगळ्या गोष्टी त्याला आपण काय म्हणतो. ठीक आहे, त्याच्यासाठी टेक्निकल टर्म काय आहे. पण इथे लक्षात देण्यासारखी गोष्ट आहे, मॉर्निंग जे आहे मॉर्निंग पण तेच असते, म्हणजे मॉर्निंगला आपण काय म्हणत असतो, मॉर्निंग म्हणजे शोक आपण जे दुःख व्यक्त करतो ते आहे मॉर्निंग. ठीक आहे, कंप्लायन्स हा खूपच वेगळा शब्द आहे, तर हा इथे येणार नाही. कंप्लायन्स आपण युजली एखादा व्यक्ती जर ड्रग खात असेल, म्हणजे औषध घेत असेल आणि ते औषध त्याला लागली आहे तर त्याला आपण कंप्लायन्स म्हणतो, तर हा इथे येणारच नाही. त्याच्यानंतर बिरवमेंट हा पण मॉर्निंगसारखा शब्द आहे, ज्याच्यामध्ये व्यक्ती काय करतो, व्यक्तीला दुःख होते, त्याला वेदना होतात, तो शोक मनवतो की तर त्याच्या जवळचा व्यक्ती गेला आहे म्हणून, ते पण बिरवमेंट आहे. तर हे दोन दिलेले आहे. त्याच्यानंतर ग्रीफ एक रिॲक्शन असते. रिॲक्शन म्हणजे याच्यामध्ये काही भावना येतात व्यक्तीमध्ये, पण त्या कशा असतात, सब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे त्या व्यक्तीलाच माहीत असते तो काय महसूस करतो आहे. तो त्याला बाहेरून तुम्ही बघू शकत नाही, बाहेरून ते तुम्हाला दिसणार नाहीत त्या भावना, आहे ना, तो व्यक्तीच फक्त करतो. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलं आहे, सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स विचारला आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे असा रिस्पॉन्स जो फक्त तो व्यक्तीच समजू शकतो, बाहेरवाला नाही समजू शकत, आहे ना. तुम्ही ऑब्जेक्टिव्हली त्याला बाहेरून बघून ते नाही समजू शकत, तर त्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स ग्रीफ. त्याचं उत्तर काय आहे, ग्रीफ आहे. ग्रीफबद्दल मी तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो, म्हणजे जी जर परीक्षेत आली तुम्ही सॉल्व करू शकाल. ठीक आहे, ग्रीफ जे आहे त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्स असतो ग्रीफमध्ये, त्याला आपण म्हणतो डबडा हे काय आहे, डबडा हे एक शॉर्ट फॉर्म आहे, डबडा. ठीक आहे, सॉरी याच्यात ए येत नाही, DABDA असं आहे, 5 गोष्टी असतात. तर पहिला जो डी आहे ते असते डिनायल. डिप्रेशन सर्वात त्याच्यानंतर येतं डिप्रेशन. पहिला आहे डिनायल हे एक डिफेन्स मेकॅनिझम पण आहे. डिनायल म्हणजे नाही असं झालंच नाही, शक्यच नाही असं होणं, असं नाही झालेलं आहे, हा पहिला रिस्पॉन्स आहे, तो एक्सेप्ट नाही करत, त्याला पहिला रिस्पॉन्स. ठीक आहे, दुसरा आहे अँगर, त्याला राग येतो की माझ्यासोबतच का बरं असं होतं आहे ना. एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, त्याचा पाय तुटला तर त्याला वाटते नाही हे माझ्यासोबत होऊ शकत नाही, पहिला रिस्पॉन्स डिनायल. तर मग नंतर त्याला राग येते, माझ्यासोबतच का असं होऊन राहिलं, मी काय केलं आहे, काय बिघडवलं आहे, तर अँगर दुसरा रिस्पॉन्स. ठीक आहे, तिसरा रिस्पॉन्स जो आहे तो आहे बार्गेन. आपण मार्केटमध्ये जातो तर भाजीवाल्यासोबत बार्गेन करतो ना, नाही ना काका देऊन द्या ना, 5 रुपयात देऊन द्या ना असं म्हणतो आपण. तर हा व्यक्तीसुद्धा काय करतो, देवासोबत बार्गेन करतो, किंवा ज्याला कोणाला तो मानत असेल, अरे यार माझ्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे ना, माझ्यासोबत असं का होतं आहे, आणि मला देऊन दे, माझा पाय वापस करून दे, मला माझं जे सुखी जीवन होतं ते वापस कर मला, असं बार्गेन तो करतो देवासमोर. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे डी ते आहे डिप्रेशन. हे डिप्रेशन येतं माणसाला, नंतर तो विचार करायला लागतो, डिप्रेशनमध्ये तो जातो. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो ए आहे तो आहे ॲक्सेप्टन्स.
ॲक्सेप्टन्स. ठीक आहे, तर ह्या ॲक्सेप्टन्स म्हणजे तो ॲक्सेप्ट करून घेतो किंवा ठीक आहे झालं, लॉस झाला आहे मला, तो ॲक्सेप्ट करून घेतो. तर ह्या काय असतात, 5 स्टेप्स असतात ज्याच्यातून माणूस जातो, त्याला म्हणतात ग्रीफच्या स्टेप्स. ठीक आहे, ग्रीफ रिस्पॉन्स असं म्हणतो आपण त्याला. डिनायल, अँगर, बार्गेन, डिप्रेशन अँड ॲक्सेप्टन्स. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. ADHD. ADHD स्टँड्स फॉर, ADHD म्हणजे ADHDचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं आहे प्रश्नामध्ये. तर पहिला ऑप्शन आहे अटेन्शन डेफिशिट हायपोॲक्टिव्ह डिसऑर्डर, असं आहे का, की पहिलं हे अटेन्शन डेफिशिट हायपोॲक्टिव्ह डिसऑर्डर असं आहे का, किंवा ॲक्टिव्हिटी डेफिशिट हायपोॲक्टिव्ह डिसऑर्डर असं आहे का, अटेन्शन डेफिशिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे का, किंवा ॲक्टिव्हिटी डेफिशिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे का. ADHD काय आहे, हा लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे, सायकॅट्रिक म्हणजे मेंटल हेल्थचा आजार आहे, हा सायकॅट्रिक आजार आहे. याच्यामध्ये काय होतं की पर्सनमध्ये अटेन्शनची प्रॉब्लेम होते, अटेन्शन. ठीक आहे, अटेन्शन, तो काय करतो, अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करतो, छोटा बच्चू अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे तो काय शो करतो, हायपर ॲक्टिव्हिटी शो करतो. काय, अटेन्शन, दुसरा आहे हायपर ॲक्टिव्हिटी. काय करतो, वेगवेगळ्या हरकता करतो ज्याच्यामुळे लोक त्याच्याकडे बघतील, है ना, लोळूनच जाईल, मोठ्याने आवाज करेल किंवा चिल्लावेल, है ना, किंवा भांडे फेकेल, असे जे हायपर ॲक्टिव्हिटी बच्चू करतो त्याला आपण काय म्हणतो, ADHD म्हणतो. ठीक आहे, ADHDचा फुल फॉर्म आहे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे बरोबर, अटेन्शन डेफिशिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे, ऑप्शन सी बरोबर आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही, हा येऊ शकतो प्रश्न. चला पुढचा प्रश्न. रिपिटेटिव्ह बिहेवियर पॅटर्न परफॉर्म इन अ स्टिरियोटाईप मॅनर इज नोन ॲज. काय म्हटलं आहे, रिपिटेटिव्ह आहे. ठीक आहे, रिपिटेटिव्ह बिहेवियर पॅटर्न परफॉर्म इन अ स्टिरियोटाईप मॅनर, त्याला काय म्हणणार, कंपल्शन म्हणणार, की ऑब्सेशन म्हणणार, की रिप्रेशन म्हणणार, की रिप्लिकेशन म्हणणार. ठीक आहे, तर पहिले एक एक शब्दाचा अर्थ पाहून घेऊ आपण. कंपल्शनचा अर्थ काय होते, कंपल्शन होतं हे तुम्ही OCD ऐकलं असेल, OSD नाही, OCD. ठीक आहे, OCDमध्ये 2 गोष्टी येतात. पहिली जी गोष्ट आहे ते आहे ऑब्सेशन. ऑब्सेशनचा अर्थ होते असा थॉट जो रिपिटेटिव्ह आहे, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये घुमणारा थॉट, जो डोक्यामध्ये घुमत राहतो. ठीक आहे, जसं माझे हात काय घाण आहेत, माझे हात घाण आहे, भरलेले आहेत, तो थॉट तुमच्या डोक्यात घुमत राहतो, ते आहे ऑब्सेशन. ठीक आहे, आणि तो थॉट कमी करण्यासाठी मग तो थॉट काय करतो, एन्झायटी प्रोड्यूस करतो माणसामध्ये. तर त्या एन्झायटीला कमी करण्यासाठी माणूस काय करतो, कुठला तरी ॲक्ट करतो. ठीक आहे, बिहेवियर करतो. जसं ऑब्सेशनवाला, सपोज माझे हात घाण आहे असं माझ्या दिमागामध्ये ऑब्सेशन सुरू आहे, मी काय करणार, हात धुणार, म्हणजे काय होणार, मग मला वाटेल की नाही आता साफ झाले माझे हात, आहे ना, त्याला काय म्हणतात, कंपल्शन. ठीक आहे, ऑब्सेशन, कंपल्शन. ऑब्सेशन काय असते, थॉट असतो, आणि कंपल्शन काय असते, ॲक्टिव्हिटी असते, ॲक्टिव्हिटी किंवा बिहेवियर असं तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, जे कशासाठी केलं जाते, हे ॲक्टिव्हिटी बिहेवियर कशासाठी केलं जाते, थॉटमुळे प्रोड्यूस होणाऱ्या एन्झायटीला कमी करण्यासाठी केलं जाते. ठीक आहे, तो आहे आपला OCD आजार, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह ॲक्शन होत असते, पुन्हा ॲक्शन होत असते. ठीक आहे, ऑब्सेशन मी तुम्हाला समजून सांगितलंच आहे. देन रिप्रेशन हे डिफेन्स मेकॅनिझम असतं. रिप्रेशनमध्ये काय होतं की जर माणसाला खूप स्ट्रेस आला असेल, ठीक आहे, स्ट्रेस आलं, तर स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा अशी एखादी त्याच्यासोबत घटना झाली असेल, ठीक आहे, म्हणजे इव्हेंट, ठीक आहे, स्ट्रेस किंवा इव्हेंट अशी झाली आहे ज्याच्यामुळे माणसाला खूप त्रास झालेला आहे ना, त्याला हर्ट झालेलं खूप, तर अशी गोष्ट माणूस काय करतो, इन स्पॅन ऑफ टाईम, म्हणजे वेळेमध्ये तो ती गोष्ट विसरतो, त्याला रिप्रेशन असे म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर रिप्लिकेशन हे टर्म इथे बिलकुल लागू पडत नाही. रिप्लिकेशन ही काय प्रोसेस आहे जी कुठे होते, जे DNA जे असतो, एका DNAचे जेव्हा 2 DNA होतात, ठीक आहे, एका DNAचे 2 DNA होतात, त्याला रिप्लिकेशन असे म्हणतात. ठीक आहे, तर हे इथे लागणार नाही. ठीक आहे, हे नाही येणार इथे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए. ठीक आहे, कंपल्शन. कारण कंपल्शन काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे जे रिपीट करतो माणूस. कशासाठी, तर हे जो ऑब्सेशन आहे त्याच्यामध्ये जे एन्झायटी प्रोड्यूस होते त्याला कमी करण्यासाठी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, अ नर्स इज केअरिंग फॉर अ पेशंट ऑन डायरेटिक थेरपी. द नर्स वुड मॉनिटर द पेशंट फॉर विच ॲसिड बेस्ड डिसऑर्डर. ठीक आहे, तर ऑप्शन बघू, मेटाबॉलिक ॲसिडोसिस, की मेटाबॉलिक अल्कलोसिस, की मेटाबॉलिक
रेस्पिरेटरी अल्कलोसिस की मेटाबॉलिक अल्कलोसिस की रेस्पिरेटरी ॲसिडोसिस. ठीक आहे, ऑप्शनमध्ये दिले गेलेले चारही डिसऑर्डर्स जे आहे ते चारच डिसऑर्डर आपल्या ॲसिड बेस बॅलन्समध्ये येतात. म्हणजे तुम्हाला मी पूर्ण ॲसिड बेस बॅलन्स इथे समजावून सांगू शकतो. ठीक आहे, पहिले प्रश्न पाहून घेऊ आपण. नर्स इज केअरिंग फॉर अ पेशंट. ठीक आहे, असा पेशंट आहे, नर्स केअर करताय पेशंटची, जो कशावर आहे, डायुरेटिक थेरपीवर आहे. डायुरेटिक थेरपी म्हणजे त्याला मेडिसिन सुरू आहे, ज्याने काय होते, त्याला डायुरेसिस होते, म्हणजे त्याला युरिन होते जास्त. ठीक आहे, युरिन जास्त होते. ठीक आहे, इन्क्रीज युरिन इन्क्रीज होते त्या पेशंटमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, डायुरेटिक थेरपी म्हणतो. द नर्स वुड मॉनिटर द पेशंट फॉर विच ॲसिड बेस डिसऑर्डर. तर त्याला कोणता ॲसिड बेस डिसऑर्डर होऊ शकतो असं प्रश्न म्हणतो आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा डायुरेटिक आपण पेशंटला देतो त्यावेळेस काय होतं आहे की एच पॉझिटिव्ह आयन्स जे असतात, एच पॉझिटिव्ह आयन्स, सोडियम आयन्स, हे काय होतात, हे युरिनमध्ये एक्सक्रिएट होतात. ठीक आहे, तर याची काय होते, याची जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते रक्तामध्ये कमी होते. तर एच पॉझिटिव्ह आयन्सचं जर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर पी एच जे असते, पी एच वाढते. ठीक आहे, पी एच कमी नाही होत, पी एच काय होते, वाढते. तर पी एच जर वाढली है ना, रक्ताची पी एच किती असते, 7.35 to 7.445 है ना, एवढी ही रेंज आहे, एवढी पी एच असते. आणि पी एच जर वाढली म्हणजे इकडे जर गेला, ठीक आहे, म्हणजे 8 झाली, 9 झाली, 10 झाली, तर याला काय म्हणतो आपण, अल्कलोसिस म्हणतो. ठीक आहे, तर पेशंटला काय होणार आहे, अल्कलोसिस. म्हणजे अल्कलोसिसवाले दोन ऑप्शन आहे आपल्याकडे, बी ऑप्शन आहे आणि सी ऑप्शन आहे. तर आता आपल्याला शोधायचं आहे अल्कलोसिस. तर समजलं आपल्याला पी एच वाढेल, कारण एच पॉझिटिव्ह आयन्स काय होत आहे, कमी होत आहे रक्तामध्ये, तर त्याला अल्कलोसिस होणार. पण आता माहीत करायचं आहे रेस्पिरेटरी आहे की मेटाबॉलिक आहे. ठीक आहे, तर रेस्पिरेटरी कशामुळे होतो, रेस्पिरेटरी श्वासामुळे होतो, लंग्स थ्रू होतो, बरोबर आहे. तर मग इथे ऑप्शन काय आपल्याकडे, मेटाबॉलिक. तर याचा आन्सर काय असणार आहे, मेटाबॉलिक अल्कलोसिस असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कसं काय, पुन्हा एकदा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण झांगाडगुत्ता काय आहे ते सांगतो एकदाच. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन बघावं लागते डिफरंट गोष्टीचा. पहिली तर आपल्याला पी एच बघावं लागते. आता इथे पी एच दिलेलं नाही आहे, इथे फक्त त्यांनी डायुरेटिक थेरपी सांगितलं आहे. तर आपल्याला सरळ कळलं पाहिजे दोन गोष्टी, एक तर ते रेस्पिरेटरी, दुसरं आहे मेटाबॉलिक. ठीक आहे, रेस्पिरेटरीमध्ये नेहमी लंग्स येणार किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 येणार. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण पार्शियल प्रेशर ऑफ CO2 पण म्हणतो. ह्या जर दोन गोष्टी आल्या असेल प्रश्नामध्ये, समजून जायचं काय आहे, रेस्पिरेटरी रिलेटेड आहे. किंवा मग इकडे जर आलं मेटाबॉलिकमध्ये काय येते, मेटाबॉलिकमध्ये ॲसिड्स येतात. ठीक आहे, ॲसिड्स, बॉडीमधले ॲसिड, जसं जे आपल्या पोटामध्ये असतं नाही का, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ते येऊ शकते. किंवा मग दुसरं असते युरिनरी सिस्टम. तर या दोनपैकी जर उल्लेख केलेला असेल प्रश्नामध्ये, समजून जातं हे मेटाबॉलिक आहे. ठीक आहे, जसं इथे डायुरेटिक बोललेलं आहे म्हणजे युरिनरी सिस्टमशी रिलेटेड आहे, तर हे काय, मेटाबॉलिक ॲसिडोसिस आहे. ठीक आहे, सिम्पल कॉन्सेप्ट. अल्कलोसिस ॲसिडोसिस मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे कसं काढायचं. त्याच्यात मी सगळं एक क्वेश्चन पण करून दिला आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता मोर एक्सप्लेनेशनसाठी. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. टॉल टेंटेड टी वेव्ह अँड वायडन QRS कॉम्प्लेक्स आर सीन इन. हे दोन कशामध्ये दिसतात असं विचारलं आहे. हायपरफॉस्फेटेमियामध्ये दिसतात की हायपरकॅलेमियामध्ये दिसतात की हायपोनायट्रेमियामध्ये की हायपरग्लायसेमियामध्ये. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे तो आहे ECGचा. ECG. तर ECG मला असं वाटतं की DMARमध्ये ECGचे फार कमी प्रश्न येतील, पण आला तर तो तुमचा सुटला नाही पाहिजे, तो तुम्हाला आला पाहिजे, म्हणून हा एक प्रश्न मी इथे टाकलेला आहे, कारण हा सर्वात कॉमन प्रश्न जो विचारला जातो. ठीक आहे, तर याच्यामध्ये विचारलं आहे, याचं जे उत्तर आहे तुम्हाला सांगून देतो, म्हणजे मला समजवता येईल. याचं उत्तर आहे हायपरकॅलेमिया. ठीक आहे, हायपरकॅलेमिया आणि हायपोकॅलेमिया असे दोनच प्रश्न येऊ शकतात मोस्ट प्रोबॅबली, तर मी तुम्हाला ते दोन्ही सांगून देतो, म्हणजे कुठलाही आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. हायपरकॅलेमियामध्ये काय होतं आहे, हायपर आहे म्हणजे जास्त आहे, तर कुठल्या गोष्टी याच्यात वाढतात. पहिली आहे टॉल टेंटेड टी वेव्ह. यस, टॉल टी वेव्ह होते याच्यात, टी वेव्ह वाढून जाते, टॉल होऊन जाते. ठीक आहे, दुसरं आहे PR इंटरवल जो असतो तो प्रोलॉंग होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर QRS हा जो कॉम्प्लेक्स आहे, QRS कॉम्प्लेक्स पण काय होतो, प्रोलॉंग होतो. ठीक आहे, आणि दोन गोष्टी ज्या कमी होतात ते असते फ्लॅट पी वेव्ह फ्लॅट होऊन जाते, दिसत नाही ती. आणि दुसरं आहे ST डिप्रेशन. ठीक आहे, ST डिप्रेशन.
तर हे आपल्याला दुसऱ्या वेवमध्ये दिसतं. युजली टी वेव टॉल असली की आपल्याला एस टी एलिव्हेट झाल्यासारखं वाटतो. ठीक आहे, एस टी एलिव्हेट झाल्यासारखा वाटतो. पण याच्यात सर्वात कॉमन सिम्टम जे दिसतं ते टॉल टी वेव आणि वायडन क्यू आर एस कॉम्प्लेक्स. क्यू आर एस कॉम्प्लेक्स काय होतो, प्रोलॉंग किंवा वायडन होतो. हे दोन सिम्टम तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हायपरकॅलेमियासाठी हे येऊ शकतात. दुसरं जे आहे ते आहे हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमियामध्ये एक्झॅक्टली अपोजिट होतं आहे. ठीक आहे, हायपोकॅलेमिया याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये याचं उलटं होतं. म्हणजे काय होणार, टी वेव जी आहे ती जर आता हायपो आहे ना, कमी होणार आहे, तर टी वेव फ्लॅट होते. ठीक आहे, टी वेव एकदम फ्लॅट होऊन जाते. त्याच्यानंतर एस टी सेगमेंट प्रॉमिनेंटली तुम्ही एस टी सेगमेंटला बघू शकता, डिप्रेशन असते याच्यामध्ये, एस टी सेगमेंट डिप्रेशन. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक आणखी वेव दिसते, यू वेव. टी वेव झाल्यानंतर पण एक वेव येते, त्याला यू वेव असं म्हणतात. तर ही यू वेव पण तुम्हाला याच्यामध्ये दिसते. याच्यात दोनच इम्पॉर्टंट आहे, फ्लॅट टी वेव आणि एस टी डिप्रेशन. हे दोन जर दिसत असेल तुम्हाला तर समजून जायचं हे काय आहे, हायपोकॅलेमिया आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. अ युनिट ऑफ ब्लड कंटेन हाऊ मच अमाऊंट ऑफ ब्लड. ठीक आहे, अ युनिट ऑफ ब्लड कंटेन हाऊ मच अमाऊंट ऑफ ब्लड. एका युनिटमध्ये किती ब्लड असतं असं विचारलं आहे. तर 100 ml असतं का, 200 ml असतं का, 300 ml असतं की 400 ml असतं. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न आहे पण हा येऊ शकतो, एकदम हायलाइटेड प्रश्न आहे. युजली जे प्रश्न असतात म्हणजे त्याला आपण म्हणतो फाउंडेशन ऑफ नर्सिंगचे जे प्रश्न असतात ते याच्यावरच असतात, ब्लड ट्रान्सफ्युजनवरती किंवा पोझिशनवरती. तर हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे की येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 300 ml. युजली ब्लड बॅग जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतात. याच्यामध्ये 200 ml जे असते ते त्याच्यामध्ये आर बी सीज असतात. ठीक आहे, आणि 100 ml जे असते ते असते 100 ml याच्यामध्ये ॲडिटिव्ह सोल्युशन असते. ठीक आहे, ॲडिटिव्ह सोल्युशन असं हे कंबाईन करून याला काय म्हणतात, 300 ml असं बनवलं जाते. ठीक आहे, तर हे 300 mlचं सोल्युशन असते, एका बॅगमध्ये 300 ml असतात. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, हे येऊ शकते एक्झाममध्ये. चला, हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे पुढचा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन एक्सपायर्ड एअर इज. एक्सपायर्ड एअरमध्ये कॉन्सन्ट्रेशन विचारलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं आहे, पहिला ऑप्शन जे आहे ते 16 आहे. 16% असतं का, की 10% असतं, की 0% असतं, की 12% असतं. ठीक आहे, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चला, हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे कारण याला थोडं घुमवून विचारलेलं आहे. नॉर्मली काय होतं, नॉर्मली जे आहे जे याचं प्रमाण असतं, ऑक्सिजनचं प्रमाण असते. ठीक आहे, नॉर्मली ऑक्सिजनचं प्रमाण असते 21%. कशामध्ये, ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये, म्हणजे एअरमध्ये, बाहेरच्या हवेमध्ये. ठीक आहे, बाहेरच्या हवेमध्ये 21% ऑक्सिजन असतो. पण जेव्हा तो ऑक्सिजन आपण काय करतो, इनहेल करतो, म्हणजे आपल्या लंग्समध्ये घेतो, त्यावेळेस काय होते की त्या हवेमधला ऑक्सिजन आपलं जे शरीर आहे, लंग्स आहे, हे ॲब्झॉर्ब करून घेतं. बरोबर आहे, आणि बाहेर जी हवा जाते त्यामध्ये मग काही पर्सेंटच ऑक्सिजन उरलेला असतो. तर ते किती आहे, तर तो आहे 16%. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली जर आपण काढतो म्हटलं तर तो 17% एवढा येतो. तर आपल्या ऑप्शनमध्ये 17% नाही आहे, तर त्याच्या जवळचा जो अंक आहे म्हणजे 16% हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, एक्सपायर्ड एअरमध्ये विचारलं आहे. तुम्ही याच्यात कन्फ्यूज होऊ शकता, तुम्हाला असं वाटेल की 0% असेल बा, कारण एक्सपायर्ड एअरमध्ये तर ऑक्सिजन नसतोच, कारण तो पूर्ण बॉडी ॲब्झॉर्ब करतो. पण असं नाही आहे, एक्सपायर्ड एअरमध्ये 16% ऑक्सिजन असतो. ठीक आहे, आणि इन्स्पायर्डमध्ये किती असतो, इन्स्पिरेशन जे करतो त्याच्यात 21% ऑक्सिजन असतो. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न, विच फ्लूड इज गिवन इन हायपोव्हॉलेमिक शॉक. हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये कुठलं फ्लूड दिलं जातं, 5% डेक्स्ट्रोज देतो का आपण, की 5% डेक्स्ट्रोज NaCl देतो, की नॉर्मल सलाईन देतो आपण, की 10% डेक्स्ट्रोज देतो. ठीक आहे, तर याचं उत्तर बघू आपण. पहिले बघू हायपोव्हॉलेमिक शॉक काय असतं. हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये काय होतं की शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण काय होते, कमी होते. ठीक आहे, वॉटर. तर कुठला वॉटर पहा, इंट्रासेल्युलर नाही होत, कुठलं होतं, एक्स्ट्रा सेल्युलर वॉटर. ठीक आहे, एक्स्ट्रा सेल्युलर वॉटर, एक्स्ट्रा सेल्युलर वॉटर. आणि एक्स्ट्रा सेल्युलर वॉटरमध्ये पण कुठलं, तर इंट्राव्हॅस्क्युलर वॉटर, म्हणजे कशामधलं, रक्ताचं प्रमाण कमी होते, ब्लड कमी होते. ठीक आहे, ब्लडमध्ये पण बघतो म्हटलं तर प्लाझ्मा कमी होते. ठीक आहे, आणि प्लाझ्मामध्ये काय असते, वॉटर असते, जवळपास 90% वॉटर असते त्याच्यामध्ये. तर हे जर प्रमाण कमी होत असेल, तर म्हणजे प्लाझ्मा जर कमी होत असेल, म्हणजेच हायपोव्हॉलेमिक शॉक होत असेल, तर आपण पेशंटला काय देतो, तर आपण पेशंटला देतो नॉर्मल सलाईन.
का बरं नॉर्मल सलाईन देतो, डेक्स्ट्रोज का बरं नाही देऊ शकत? कारण डेक्स्ट्रोज दिलं, डेक्स्ट्रोज हायपरटोनिक सोल्युशन आहे, ते जर दिलं तर काय होणार, श्रिंक होऊन जाणार आहे ना, आपल्या सेल्स श्रिंक होऊन जाणार. तर हे नाही करायचं आपल्याला, म्हणून डेक्स्ट्रोज आपण नाही देत. डेक्स्ट्रोज 5% NaCl देऊ शकतो का? नाही, हे पण देऊ शकत नाही, कारण ग्लुकोजचं प्रमाण वाढेल बॉडीमध्ये, ग्लुकोज नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला फक्त NaCl पाहिजे, म्हणजे प्लाझ्मा वाढवायचा आपल्याला. तर आपल्याला प्लाझ्मा एक्सपांडर द्यावं लागेल. प्लाझ्मा एक्सपांडर म्हणतात, प्लाझ्मा एक्सपांडर म्हणजे जे प्लाझ्माला वाढवतात, आणि ते कोण आहे? NaCl आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे? NaCl. 0.9%. 0.9%चा अर्थ काय होते? म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असते? सेम असते, आणि म्हणून आपण काय देतो? 0.9% NaCl. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न पाहू. 1 ounce इज इक्वल टू, इंटरेस्टिंग क्वेश्चन. याच्यावरती 2-4 प्रश्न येऊ शकतात, जे मी तुम्हाला पटापट सांगून देतो, म्हणजे तुमचं कुठलंच चुकणार नाही. 1 ounce म्हणजे किती होते? ठीक आहे, तर 1 ounce म्हणजे होते 1 ounce. ठीक आहे, 1 ounce इज इक्वल टू 30 ml. 1 ounceचा होते 30 ml. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 आणखी येतात, एक येते टेबल स्पून, एक येते टीस्पून. तर आपण पहिले बघू टीस्पून बघू. 1 टीस्पून. ठीक आहे, टीस्पून 1 टीस्पून होते इज इक्वल टू 5 ml. ठीक आहे, एका टीस्पूनमध्ये 5 ml येते. आणि 1 टेबलस्पून एका टेबलस्पूनमध्ये किती असते? 15 ml. ठीक आहे, तर 1 TSP म्हणजे टीस्पून. ठीक आहे, 1 टीस्पून, सॉरी थांबा, हे थोडं वेगळं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे पहिलं आपण आउन्स बघू. ठीक आहे, आउन्स. 1 ounce इज इक्वल टू किती टेबलस्पून होणार? 2 टेबलस्पून. TBS टेबलस्पून. ठीक आहे, 2 टेबलस्पून बरोबर आहे, कारण 1 टेबलस्पून म्हणजे 15 ml आणि 1 ounce म्हणजे 30 ml. तर 2 टेबलस्पून म्हणजे 15 आणि 15 30, असं 2 ounce म्हणजे 1 ounce म्हणजे 2 टेबलस्पून होणार. बरोबर आहे, आणि 1 टेबलस्पून म्हणजे किती? याच्यात 15 आहे, आणि 1 टीस्पून किती होते? 5. तर याच्यामध्ये किती लागणार? 3, आणि 3 2 6, असं 6 टीस्पून. TSP. ठीक आहे, 6 टीस्पून. तर ह्या 6ला जर तुम्ही 5ने मल्टिप्लाय, 6 पंच किती होते? 30 म्हणजे बरोबर 1 ounce येते. बरोबर आहे, आणि 2 हे 2 गुणिले 15 जर केलं तर तुम्ही किती येते? बरोबर 30 येते. ठीक आहे, तर हे याचं कॅल्क्युलेशन आहे. तर 1 ounce म्हणजे किती होते? 1 ounceचा अर्थ होते 2 टेबलस्पून, लक्षात ठेवा, आणि 1 ounce म्हणजे 6 टीस्पून. तर इथे तुमचा आन्सर काय राहणार? ऑप्शन आहे डी, टीस्पून. ठीक आहे, आणि हे कन्व्हर्सेशन पण लक्षात ठेवा. 1 ounce म्हणजे 30 ml, 1 टीस्पून म्हणजे 5 ml, आणि 1 टेबलस्पून म्हणजे 15 ml. ठीक आहे, म्हणजे तुमचे सारे क्वेश्चन इकडे झालेत सगळे याचे, टीस्पून टेबलस्पूनचे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न जो आहे आपला, व्हॉट इज द मोस्ट कॉमन क्लायंट पोझिशन यूज फॉर ॲडमिनिस्ट्रेटिंग अ क्लिन्झिंग एनिमा? एनिमावरती नेहमी प्रश्न विचारला जातो, आणि त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन क्वेश्चन जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये घेतला आहे, तो म्हणजे पोझिशनवाला, की एनिमामध्ये पोझिशन कोणती देतात. तर एनिमामध्ये जी पोझिशन देतो आपण ती असते लॅटरल पोझिशन. ठीक आहे, लॅटरल पोझिशन, पण कोणती लॅटरल? तर लेफ्ट लॅटरल. ठीक आहे, राईट लॅटरल नाही देत. कुठली देतो आपण? लेफ्ट लॅटरल पोझिशन देत असतो. कशामध्ये? एनिमा देण्यामध्ये. ठीक आहे, आता मग याच्यामध्ये लॅटरल पोझिशन दिली आहे का? नाही दिली आहे. लिहितो तो मी पोझिशन लॅटरल नसते. सुपाइन पोझिशन तर नाही, बिलकुलच नाही. ठीक आहे, स्प्रॉन पोझिशन नाही. सिम्स पोझिशन ही एक लॅटरल पोझिशन असते. ठीक आहे, तर या एक तर तुम्हाला प्रश्नामध्ये सिम्स पोझिशन दिलेली राहणार, किंवा मग प्रश्नामध्ये लेफ्ट लॅटरल पोझिशन दिलेलं राहणार. दोनपैकी काही दिसलं आणि एनिमा दिसलं प्रश्नामध्ये, तर समजून जायचं याचं उत्तर काय आहे? सिम्स पोझिशन किंवा लेफ्ट लॅटरल पोझिशन. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. कार्डिनल साइन्स ऑफ द बॉडी इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट. कार्डिनल साईन विचारलं आहे, कार्डिनल साईन. ठीक आहे, तर याच्यापैकी कुठला नाही आहे? प्रश्न बरोबर वाचत जा तुम्ही, कारण एक्सेप्ट जर असलं तर गडबड होते. कार्डिनल सायन्समध्ये काय काय येते? ब्लड प्रेशर येते का? माहीत नाही. टेम्परेचर येते का? ब्लड ग्लुकोज लेवल येते का? की हार्टबीट येते? ठीक आहे, तर पहिले बघू आपण कार्डिनल सायन्स म्हणजे काय होतात. कार्डिनल सायन्समध्ये येते टी पी आर आणि एक प्लस ब्लड प्रेशर. ठीक आहे, टी पी आर प्लस ब्लड प्रेशर हे असतात कार्डिनल सायन्स. ठीक आहे, टी पी आर म्हणजे टेम्परेचर प्लस पल्स प्लस रेस्पिरेशन आणि प्लस ब्लड प्रेशर, BP. ठीक आहे, हे सगळे मिळून काय बनतात? कार्डिनल सायन्स बनतात. तर ऑप्शनमध्ये बघा आता काय दिलेलं आहे.
ब्लड प्रेशर आहे, हो हे कार्डिनल साईन आहे. टेम्परेचर आहे, हो आहे. ब्लड ग्लुकोज लेवल आहे का, नाही हे नाही आहे. हार्टबीट आहे का, हो हार्टबीट म्हणजेच काय होते, पल्स होते, तर हे पण आहे. आणि विचारलं का प्रश्नामध्ये एक्सेप्ट विचारलं आहे, काय नाही आहे असं विचारलं आहे, तर याचा आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, ब्लड ग्लुकोज लेवल नाही आहे. तर हे होते आपले आजचे प्रश्न. याच्यामध्ये भरपूर सायकॅट्रीचे प्रश्न होते आणि काही मी फाउंडेशन ऑफ नर्सिंगचे पण प्रश्न टाकलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी फाउंडेशन ऑफ नर्सिंगचे क्वेश्चन टाकणार आहे, जे मोस्ट कॉमन क्वेश्चन जे विचारले जातात एक्झाममध्ये असे आहे. तर एक्सपेक्ट करतो की तुम्ही हा व्हिडिओ बघाल. समोरचा व्हिडिओ पण बघाल, तो लवकरच टाकणार आहे मी. तर जाता जाता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कॉमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.